आणि तू कोणाबरोबर चालला? मामा आलाय. मामा गौरव मामा चालला म्हणून रडायला येतंय. त्याला जाव्या म्हणतो. मामा जाऊ नको, मामा जाऊ नको. आजी आणि काकांची वाट बघत होतो आणि काय ना अचानक आली त्यामुळे छान वाटलं आम्हाला. नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज बऱ्याच दिवसाने माझा लॉंग व्हिडिओ येतोय. आपला शंभू शाळेत गेलेला आहे. आला का आवाज मस्त छान पक्ष्यांचा. आजकाल ना आज जरा ढगाळ वातावरण आहे. विचार करतोय पाऊस यावा, पण काल परवामध्ये थोडाफार आला तो 5-7 मिनिटाचा, पण काही जास्त आला नाही. सो चला, आज आमच्याकडे माझे मामा, शंभूचा मामा गौरंग तो येतोय आणि बऱ्हाणपूरच्या आजी येणार आहेत, म्हणजे मामी आजी आणि देवेन काका. सो आजचा व्हिडिओ मस्त इंटरेस्टिंग राहणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. या 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 नमस्कार. गेट बजा भी नहीं, गेट बजा ही नहीं, खोलने वाला कौन इसलिए रास्ता देख रहे, मेरे को लगा रिक्शे से आएंगे. सो पोळ्या करून झालेल्या आहे. त्याच्यात पोळ्या झाल्या आहेत करून. पुरीसाठी कणिक भिजवली, छोले लावले होते ते पण झालेत. आणि ना गौरंगेला आवडतं दही वडे, त्यासाठी मी दही आणलंय आता बाजारात जाऊन. आणि थोडी मुगाची डाळ, अगदी मुठभर, आणि बाकी सगळी उडदाची डाळ टाकतात. सो हे पण माझं भिजवून झालेलं आहे. सो चलो. आंबे बघा, भरपूर आंबे आणलेत का, पण भरपूर आहे, 3 किलो आहेत. सो आता मी रस करते. नेटफ्लिक्स काही आहे ते चालू झालं की नाही. तुझा तारक मेहता पात्र बाबा. मग काय, आज जेव्हा मी छोले उकळवलेत ना, त्यात एक पोटली टाकली होती. यात थोडीशी चहा पावडर आणि बाकीचे सगळे कोरडे जे आपले मसाले असतात ते टाकलेत आणि याला छान उकळवून घेतलेत. खूप छान. आता ही डाळ भिजलेली आहे, हे वाटून घेते. तर दहीवड्याचं माझं वाटून झालंय. यात मी थोडंसं 1-2 मिरे टाकले होते. हिरवी मिरची टाकू शकता, पण शंभूमुळे मी ते टाकले नाही. थोडंसं कोथिंबीर टाकते. आणि इथे छोल्याची भाजी पण तयार आहे, तर ते टाकायची राहिली आहे. सो बघा, भाजी डन. आणि याच्यात आता बाकीचं साहित्य टाकते. मी थोडेसे जिरे टाकले, आलं तर काही टाकलं नाही आहे, कोथिंबीर. आणि आता खूप फेटायचं. ये रे पावसा. वाव, मस्त आलाय बाबा. वा वा वा, बरं झालं, छान वाटलं बघा. शंभूला घ्यायला जायचंय, पण टाणटाडाण मस्त पाऊस येतोय बाबा. ये खरंच आहे, कधीची वाट बघतोय आम्ही तुझी. मला तर वाटलं रुसलाय की काय जळगावकरांवर पाऊस. सो चला, भाजी झालेली आहे, पोळ्या तर आधीच झाल्या. वरण झालंय. आता आहे ना, याचं फेटत होती मी दही वड्याचं. त्याचं ना जेवढं फेटाल ना तेवढे सुंदर दही वडे होतात. आणि या गौरंगला पण प्रचंड आवडतात. म्हणजे चला आज करूया. हात दुखेपर्यंत फेटायचं असतं, मात्र एक असतं. आणि ना आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, पाऊस यावा अशी इच्छा होती आणि आलाय. जेव्हा पावसाचं पाणी लागेल ना, तेव्हा जास्वंदाला छान फुलं येतील, गुलाबाला पण छान फुलं येतात. देवाचं पाणी ते देवाचं, आपण किती पण द्या. खरं आहे की नाही. हे पावसाचं असं झालंय की जीवन नेमकी शाळा सुटायची ना, आमचं पण असंच व्हायचं की सकाळी जाताना तर किती ऊन आहे, म्हणजे 12 ते 5 शाळेच्या वेळेला ऊन असायचं. आणि 5:15 झाले, आमची शाळा 12:15 ते 5:15 झाली. 5:15 झाले की मस्त जोरदार पाऊस यायचा. सेम आज तसंच झालंय. शंभू शाळेत गेलाय, आता 11:30 येईल. आणि अंकुरने मात्र जाताना रेनकोट नेलेला नाही आहे, त्यामुळे त्याला जेव्हा 2 होतील यायला घरी, तेव्हा पाऊस. आता नको येऊ रे बाबा असं नाही म्हणू शकत, कारण खूप आतुरतेने वाट बघतोय ना त्याची. ये रे बाबा ये ये. माझा फोन वॉटरप्रूफ आहे, पण मला जरा भीती वाटते. नको नको, पाणी नको जायला, असं आहे. मज्जा वाटते. पण असेल. सो चलो,
आता मी आणि गंप्या जातोय शंभूला घ्यायला. पाऊस येत होता. आम्हा जळगावकरांना तो 2 मिनिटाचा आनंद देतो आणि लगेच छू होऊन जातो, तशातला प्रकार आहे. चलो भाई, चल ले मामा. तुला पण शंभूला आनंद होऊन जाईल की अरे माझ्या मामाला. मग पायी जायचंय आज. शंभू आज पायी जायचं आहे. कोण आलंय घ्यायला? कोण आलंय? मामा आलाय. दौलंग मामा आलाय आज घ्यायला. बॅग काढ. चतू कोण आलाय तुला घ्यायला? वॉटर बॅग पण झालं होते. चलायचं. बाय बाय करून देते. चालला म्हणा. असं काय? असं. आणि तू कोणाबरोबर चालला? मामा आलाय. मामा हो का? मग कोण स्वच्छ करेल? जम्प कर. चला झाली आमची शाळा. ते गुड्डू आजोबा पण आलेत. शोध त्यांना कुठे येते. गुड्डू आजोबा काय म्हणाले? असं सांगितलं तू त्यांना की चष्मा का घालता? सो चला, आंब्याचा रस करून झालेला आहे माझा आणि हे पण खूप छान फेटलं गेलंय. आता ना हा पाऊस येतोय असं वाटतंय. जर मी आत्ता तळलं ना तर ते गोल्डन ब्राऊन छान तळेल मी. पण जर समजा असं वाटलं की नुसता वडा खावा तर मग जरासं चांबट चांबट लागेल. कारण म्हणजे जी मजा असते कुरकुरीत तसं नाही लागणार. त्यामुळे थोडं लेट तळते. आजोबा कुठे? अरे हे खाली पाहिजे ना, याला खाली टेकवायचं असं. हा आता चाल. हा काय रे? काय काय बदमाश? अजून थोडं खाली, अजून बोलायला. बरा बरा खाली येतं. बर लवकर. मार खाशील. भरलेलं पाणी जर वाया घालवशील तर. सो इथे दहीवड्यासाठी ताक पण घुसळून ठेवलं. यात साखर, थोडी मीठ टाकलेलं आहे. आंबट नव्हतं दही त्यामुळे थोडीशीच साखर टाकावं लागलं. का नाही? का बरं फेकली? भरली होती ना आत्ता. हा म्हणून त्याला शाळेत पाठवलं. तो मन्नू म्हणे याला घरी ठेव घरी ठेव. म्हटलं नाही, या त्रास देतो घरी. बंद कर बंद कर. फिल्टर बंद कर ना. ते होत नाही त्याच्याकडनं. अख्खी बाटली उष्टी केली. बदमाश. काय टाट देतो तू? दही वडे करायला सुरुवात केलेली आहे मी. बरेचसे तळून झाले. बापरे, इसको तो क्या हो गया भाई. चला सगळे आहेत ना. दही वड्यांसाठी वडे माझे तळून झालेले आहेत. आता फक्त पुरी आणि एका बाजूला भात लावते. ही जी भाजी आहे दुसरी गिलक्यांची ती पण झाली आहे करून. चलो भाई जल्दी जल्दी. तो नालाय कनकाची आली आहे. सरप्राईज दिलंय कनकने आम्हाला येऊन अचानक घेऊन. सो चला थोड्याफार ना पुऱ्या राहून गेला त्या तळायच्या. तेच तर ते भाजी वगैरे गरम करून झाली आहे. आजी आणि काकांची वाट बघत होतो आणि कनक अचानक आली त्यामुळे छान वाटलं आम्हाला. चला रे, काय करताय दुधू आजोबा? काय करताय? आणि गौरंग मामा आपला नुट्टे मोबाईल पाटा. बोंबाज लोक नुट्टे. तू पण मोठा मोबाईल पाठव. काळ्या मुंग्या झाल्या बेटा. हो करत काहीच नाही. बरोबर बेटा, काही नाही करत. आम्ही आजी आणि काका जातात पुढे गावाला जायचंय त्यांना. काही जेवण झालेलं आहे. मस्त आंब्याचा रस, पुरी, छोल्यांची भाजी, दही वडे, वरण भात. येणार आहे माझा नवरा असला की मी सोबत आहेच मागे त्याच्या. मग चल बाय, असंच करून घे आता. बाळा बाळा आता असंच जाऊ दे. आता कुठे चप्पल घालण्यात वेळ घालवतो.
बाय बाय. बंड्या झोपलाच नाही बघा, 4 वाजून गेले. ओ बंड्या, की कोई आरती लिखवाओ एक बार हिंदी की आरती के स्टाइल में पहले हिंदी किसी को हिंदी आरती में शंभू चलो बाय बाय. आना फिर काय माहिती, चालला गेला तो रडतोय ना. हा मामा आना. काय झालं? शंभूला रडायला येतंय. गौरंग मामा चालला म्हणून रडायला येतंय. त्याला राहाव्या म्हणतो मामा जाऊ नको, मामा जाऊ नको. चला, मामा आणि गौरंग घरी गेलेला आहे. त्यांना बाय बाय केल्यावर शंभूराजांना थोडं रडू आलेलं होतं की माझा मामा का चालला गेला, मामा का चालला गेला. आता झोपवलं मग त्याला. पुन्हा आता उठल्यावर रडरड चालू होती की मामा का चालला गेला. कारण त्याचं सतत चाललं तर मामा तू जाऊ नको, तू थांब. तू ते दिला तुझ्या मामा गावाला गेला का. गौरंग आणि मामा येऊन गेले. मामी आजी आल्या होत्या, देवेन काका कनक पण येऊन गेले. खरंच छान वाटलं सगळे आलेले. आणि आमचा जो गौरंग आहे ना, याला ट्रेनचं भरपूर वेळ आहे लहानपणापासून. खूप म्हणजे खूप, म्हणजे त्याच्याकडे खेळण्यांमध्ये पण फक्त ट्रेनच असायच्या. आणि म्हणजे जेव्हा तो काल तर एक यूट्यूबरच आहे, ट्रेनचे व्हिडिओज बनवतो नेहमी. त्याचे व्हिडिओ पाहून आठवलं की त्याला म्हटलं अरे तू पण लहानपणी असंच होता. म्हणजे रस्त्याने जात असताना भुसावळला लोखंडी पुलेनं तिथे तर त्याच्या बाबांना गाडी थांबवा, मला 1 2 मला आज इतक्या ट्रेन बघायच्या आहेत. मग तिथे गाडी थांबवावी लागायची, बघावी लागायची. मजा होती. या सगळ्या लहानपणीच्या गंमत जम्मत आहे गौरंगच्या. आणि आमच्या गौरंग लहानपणापासून असा गोलूमोलूचे मस्त, जे सांगतो काय केस असे मॅगी मॅगी केस आहे त्याचे. आणि मस्त आहे आमचा गंप्या. सो छान वाटलं. आणि शंभूराजांना थोडंसं वाईटही वाटलं की माझा मामा आहे शेवटी, तो चालला गोरी. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.